नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले द इन्फिनिटी अकॅडमी पुणेमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत की ज्यामध्ये कंबाईन पूर्वपरीक्षा जी आता 2021मध्ये होणार आहे, या पूर्वपरीक्षेमध्ये म्हणजे जी 2020चीच आहे, जी 2021मध्ये होणार आहे, तर त्या परीक्षेसाठी आपण विषयानुसार आणि त्या विषयातील टॉपिकनुसार आपण काय करणार आहोत, आयोगाचे 2011 ते 2020पर्यंत जेवढेही काही क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले असतील त्या क्वेश्चन्सचा आपण काय करणार आहोत, ॲनालिसिस बघणार आहोत. तर मग आजचा आपला विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था, बरोबर. तर मग यामध्ये आजचा आपला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. चला सुरू करूया. राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरवर आत्तापर्यंत आयोगाने 2011 ते 2020पर्यंत कोणते कोणते प्रश्न आणि कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत हे आज आपण पाहणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा. आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे तर तो आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींवर घेतलेला आहे. मग आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. एक पहिली पद्धत कोणती आहे तर उत्पादन पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? उत्पादन पद्धत आहे, बरोबर की नाही. दुसरी कोणती आहे? उत्पन्न पद्धत आहे. आणि तिसरी जी पद्धत आहे तिला खर्च पद्धत म्हणतात. बघा मित्रांनो, या उत्पादन पद्धतीलाच मूल्यवर्धित पद्धत काय म्हटलं जातं? मूल्यवर्धित पद्धत असंही म्हटलं जातं. मग बघा, उत्पादन पद्धतीमध्ये काय चेक केलं जातं? अंतिम उत्पादन चेक केलं जातं. काय चेक केलं जातं? अंतिम उत्पादन चेक केलं जातं की अंतिम उत्पादन किती झालेलं आहे. किंवा मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय की वस्तूच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण असं म्हणूया की वस्तू तयार होत असताना ती वेगवेगळ्या स्टेजेसमधून जात असते, बरोबर की नाही. तर त्या स्टेजेसमधून जात असताना काय करायचं असतं की त्या प्रत्येक स्टेजला त्या वस्तूची किंमत जितक्याने वाढत आहे, बरोबर, म्हणजे काय? मूल्यवर्धन. मूल्यवर्धन म्हणजे काय? किंमत वाढणे, बरोबर का नाही. जी किंमत वाढत आहे तर त्या किमतींची जर आपण बेरीज केली तर ती आपल्याला काय भेटणार आहे? उत्पादन पद्धतीने मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न भेटणार आहे. दुसरी उत्पन्न पद्धत. मग आपण काय म्हटलं की कुठल्याही गोष्टीचं जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला 3-4 महत्त्वाच्या गोष्टी लागतात. कोणत्या? एक भूमी, दुसरा आहे श्रम, तिसरा आहे भांडवल आणि चौथा आहे उद्योजक, बरोबर की नाही. या 4 गोष्टी आपल्याला लागतात. मग या 4 गोष्टींचा आपण काय करून घेतो? वापर करून घेतो आणि वापर करून आपण वस्तू आणि सेवेची निर्मिती करतो. मग भूमीचा वापर झाल्यामुळे आपण त्याला काय देतो? रेंट. जो भूमीचा जो कोणी मालक असेल, जागेचा मालक, त्याला आपण रेंट देतो. ज्याच्याकडनं काम करून घेत आहे आपण त्याला एकतर मजुरी देणार किंवा त्याला आपण काय देणार? सॅलरी देणार, म्हणजे काय? पगार देणार. ज्याच्याकडनं आपण भांडवल घेतलेलं आहे त्याला आपण काय देणार? इंटरेस्ट देणार, बरोबर की नाही. आणि जो उद्योजक असणार आहे त्याला शेवटचा काय मिळणार? प्रॉफिट मिळणार. मग जर आपण या सर्वांची बेरीज केली, रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट, तर आपल्याला काय भेटणार आहे? उत्पन्न पद्धतीने मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच मी इथं काय लिहितो? R+W+I+P म्हणजेच काय? उत्पन्न पद्धतीने मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न. आणि खर्च पद्धतीचा फॉर्म्युला काय आहे की खर्च पद्धतीमध्ये काय म्हटलेले आहे की लोकांनी केलेल्या खर्चाची आपण काय करतो? याच्यामध्ये बेरीज करतो. मग याचा आपण फॉर्म्युला काय बघितलेला होता? C+G+I+X-M हे बघितलेला होता. मग याच्यातला C म्हणजे काय होता की हा खाजगी खर्च होता. काय होता? खाजगी उपभोग खर्च होता, बरोबर की नाही. त्याच्यानंतर G काय होता? सरकारी उपभोग खर्च होता, बरोबर. I काय होती? गुंतवणूक होती. काय होती? गुंतवणूक होती. X म्हणजे काय होती? निर्यात होती. आणि M म्हणजे काय होती? तर आयात होती. ओके, चला. या 3 पद्धती होत्या आणि या 3 पद्धतींवर कंबाईनला आत्तापर्यंत काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर आत्तापर्यंत याच्यावर फक्त एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो प्रश्न कोणता आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे की हा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची
अंदाज पद्धती नाही, म्हणजे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती खालीलपैकी पद्धत नाही आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर बघा, हा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे हा 2018च्या कंबाईन ग्रुप सीला विचारण्यात आलेला होता आणि ASO प्री 2016ला विचारण्यात आलेला आहे. बरोबर, म्हणजे हाच प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. मग आत्ताच आपण म्हटलं की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे. पहिली आहे उत्पादन पद्धत, जिला आपण प्रोडक्शन मेथड म्हणतो, बरोबर की नाही. दुसरी आहे आपण म्हटलं इन्कम मेथड, म्हणजे जिला उत्पन्न पद्धत म्हणतात. आणि तिसरी जी आहे तिला कोणती मेथड म्हणतो आपण, एक्सपेंडिचर मेथड म्हणतो. आपण ह्या 3च पद्धती बघितलेल्या होत्या, बरोबर की नाही. आयात निर्यात पद्धत आहे का, तर नाही आहे. मग इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, कोणती पद्धत नाही, पद्धती नाही विचारलेलं आहे. मग नाही कोणती आहे, बी म्हणजे काय, आयात निर्यात पद्धत आहे का राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची, तर नाही. म्हणून याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 3 फक्त बी. ओके. पुढचा प्रश्न जो आता आपण घेणार आहोत मित्रांनो, तर तो जे काही आपले 4 महत्त्वाचे कन्सेप्ट आहे, राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर शिकत असताना आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली तर म्हणजे कोणती आहे, तुमची GDP. दुसरी कोणती आहे, तर GNP आहे. कोणती आहे, GNP आहे, बरोबर. GDP म्हणजे काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे. काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे. तर GNP काय आहे, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट आहे. काय आहे, नॅशनल प्रॉडक्ट आहे, बरोबर. आता महत्त्वाचा डिफरन्स काय आहे की GDP हा जो कन्सेप्ट आहे तर हा क्षेत्रीय संकल्पना आहे. ही काय आहे, क्षेत्रीय संकल्पना आहे. म्हणजेच काय, इथे क्षेत्राला महत्त्व दिलेलं आहे. कशाला महत्त्व दिलेलं आहे, क्षेत्राला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजेच की एखाद्या देशाचा जर ही समजा ही भारताची बाउंड्री आहे, बरोबर की नाही. काय आहे, ही भारताची बाउंड्री आहे. तर या भारताच्या या क्षेत्रामध्ये जे काही अंतिम उत्पादन होणार, काय होणार, अंतिम उत्पादन होणार, बरोबर. ते अंतिम उत्पादनाची जर आपण काय केली, त्यांच्या किमतींची बेरीज केली, किमतींची काय केली, बेरीज केली, तर आपल्याला काय मिळतो, GDP मिळतो, बरोबर. म्हणजे इथं क्षेत्राला महत्त्व दिलेलं आहे. कशाला महत्त्व दिलेलं आहे, इथं क्षेत्राला महत्त्व दिलेलं आहे. तर ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट जे आहे, तर हा जो कन्सेप्ट आहे हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. काय आहे, नागरिकत्वाशी संबंधित आहे, बरोबर की नाही. म्हणजे इथे भारतीय नागरिकांनी तयार केलेल्या वस्तू आणि सेवांच्या बाजारभावांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. ओके. पुढचे जे महत्त्वाचे 2 कन्सेप्ट आहे, एक NDP आणि एक NNP. नेट, आता Nचा अर्थ काय होतो, इथं नेट होतो, नेट इन्कम, बरोबर की नाही. आणि हे नेट इन्कम म्हणजे निव्वळ उत्पन्न, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, निव्वळ उत्पन्न म्हणतो. हे कसं काढतो आपण, स्थूल उत्पन्नामधून, म्हणजे स्थूल उत्पन्नालाच काय म्हटलं जातं, ग्रॉस इन्कम. काय म्हटलं जातं, ग्रॉस इन्कम म्हटलं जातं. या इन्कममधून आपल्याला काय करावं लागतं, घसारा, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये झीज म्हणूया आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, डिप्रिसिएशन म्हणतो, बरोबर की नाही. हे मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं, नेट इन्कम हा कन्सेप्ट मिळतो. मग जर आपल्याला NDP काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की GDP मधून काय वजा करावं लागेल, डिप्रिसिएशन मायनस केलं तर आपल्याला काय मिळतो, NDP मिळतो. आणि सेम जर आपल्याला NNP कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, GNP मधून डिप्रिसिएशन मायनस करावं लागेल. ओके. हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजलेला असेल तर आता आपण याच्यावर विचारलेले काही प्रश्न बघणार आहोत, बरोबर. तर बघा, इथं पहिला प्रश्न आपल्याला काय दिसतोय की 2011च्या PSIच्या मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेला होता की भांडवलाच्या वापरापोटी जे काही देयक दिले जातात त्याला काय म्हणतात. मग आत्ताच आपण म्हटलं की आपल्याला कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर आपल्याला 4 महत्त्वाचे घटक लागतात. कोणते कोणते घटक लागतात, पहिला एक लागतो भूमी, दुसरा काय लागतो, श्रम, तिसरा काय लागतो, भांडवल, आणि चौथा कोण लागतो, उद्योजक, किंवा ज्याला आपण म्हणू संयोजक. काय म्हणू आपण त्याला, संयोजक म्हणू, बरोबर की नाही. मग बघा, मग
जागेचा वापर आपण या घटकांचा वापर, यांना काय म्हणतो आपण? उत्पादनाचे घटक म्हणतो. आपण काय म्हणतो यांना? आपण उत्पादनाचे घटक आहे ते. या उत्पादनाच्या घटकांचा वापर करून आपण वस्तू आणि सेवेची निर्मिती करतो. काय करतो? यांचा आपण वापर करतो आणि काय तयार होते? वस्तू किंवा सेवा काय होते? तयार होते. बरोबर की नाही? वस्तू आणि सेवा तयार होते. मग ह्या वस्तू आणि सेवा तयार करताना हे घटक वापरले जातात, त्यामुळे यांना आपल्याला काहीतरी काय द्यावा लागेल? मोबदला द्यावा लागेल. काय द्यावा लागेल? मोबदला द्यावा लागेल. मग बघा, जागेच्या मालकाला आपण काय देतो? तर भाडे देतो, किंवा ज्याला आपण म्हणू खंड, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? रेंट. त्याच्यानंतर श्रमाच्या मालकाला आपण काय देऊ? एक तर मजुरी देऊ, किंवा आपण त्याला काय देऊ? पगार देऊ, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वेजेस किंवा सॅलरी. त्याच्यानंतर भांडवलाच्या पोटी जे दिलं जातं त्याला म्हटलं जातं व्याज, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? इंटरेस्ट म्हटला जातो. आणि संयोजक किंवा उद्योजकाला काय मिळतो? शेवटचा नफा मिळतो. काय मिळतो? प्रॉफिट मिळतो. बरोबर. मग याचं उत्तर काय निघणार आहे तुमचं? भांडवलाच्या वापरापोटी जे दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं? व्याज म्हटलं जातं, इंटरेस्ट म्हटला जातो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन की बघा, आता आयोगाने, हा सुद्धा प्रश्न आहे 2011च्या PSIच्या मुख्य परीक्षेतील. आता आयोगाने इथे बघा तुम्हाला काय केलेलं आहे? इथे तुम्हाला आयोग कन्फ्यूज करत आहे. काय कन्फ्यूज करत आहे? इथं मोठे मोठे आकडेवारी तुम्हाला दिसते. प्रश्न वाचण्याच्या अगोदरच आपलं लक्ष कुठं जातं? या आकडेवारींवर जातं. खूप मोठी मोठी आकडेवारी दिलेली आहे. बरोबर की नाही? आयोगाने काय केलेलं आहे? मोठी मोठी आकडेवारी दिलेली आहे. आणि वर्ष पण कोणतं दिलेलं आहे? 2008-9 हे वर्ष दिलेलं आहे. बरोबर का नाही? मागचं एक वर्ष दिलेलं आहे आणि त्याचं राष्ट्रीय उत्पन्नाची काहीतरी आकडेवारी दिलेली आहे. बरोबर आहे की नाही? मग याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि आपण काय होतो की मग ते वर्ष, ती आकडेवारी बघूनच आपण काय होऊन जातो? कन्फ्यूज होऊन जातो. मग ते कन्फ्युजन न होऊ देता आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न नीट वाचायचा आहे. जर आपले GDP, बघा मी तुम्हाला सांगतो, जर आपले GDP, GNP, NDP आणि NNP हे जर 4 कन्सेप्ट आपले सगळ्यांचे क्लिअर असतील, मी आत्ताच तुम्हाला या टॉपिकच्या सुरुवातीलाच एक्सप्लेन केलं, GDP काय असतो, GNP काय असतो, NDP काय असतो, NNP काय असतो, हे सगळे घटक मी तुम्हाला काय केलेले? एक्सप्लेन केलेले आहे. बरोबर. मग चला आता आपण काय करूया? प्रश्न वाचायला घेऊया. मग प्रश्न काय म्हणतोय बघा, सगळ्यात पहिले प्रश्न काय म्हणतोय की वर्ष 2008-9 मध्ये भारताने ढोबळ उत्पन्न दिलेलं आहे. भारताचं काय दिलेलं आहे? ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न दिलेलं आहे. आता ढोबळला म्हटलं जातं स्थूल. ढोबळ या शब्दाला काय म्हटलं जातं? स्थूल, की ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ग्रॉस. बरोबर. आणि राष्ट्रीयला म्हटलं जातं नॅशनल. बरोबर का नाही? आणि उत्पन्नाला म्हटलं जातं इन्कम. म्हणजे इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? GNI दिलेला आहे. तुम्हाला इथं काय दिलेलं आहे? GNI दिलेला आहे. काहीतरी त्याची रक्कम दिलेली आहे. मी ती रक्कमसुद्धा वाचणार नाही मित्रांनो, कारण की आपले जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला रक्कमसुद्धा वाचण्याची गरज नाही आहे. पण इथे काय दिलेलं आहे? 33,23,648 रुपये दिलेले, किंवा कोटी रुपये एवढे होते. आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, आता निव्वळ म्हणजे काय? नेट. राष्ट्रीय म्हणजे काय? नॅशनल. आणि इन्कम म्हणजे काय? सॉरी, उत्पन्न म्हणजे काय? इन्कम. म्हणजेच हा कोणता कन्सेप्ट आहे? NNI वाला कन्सेप्ट आहे. आणि ते किती दिलेलं आहे? 29,41,917 कोटी रुपये एवढं दिलेलं आहे. मग आता आयोगाचं म्हणणं काय आहे की ह्या दोन्ही उत्पन्न पातळीमध्ये तफावत आहे. साहजिक गोष्ट आहे. इथे 33 लाख दिसत आहेत तुम्हाला, तर इथे 29 लाख दिसत आहेत. जवळपास काय दिसत आहे तुम्हाला? जवळपास 4 लाखांचा हे आहे. काय आहे? 4 लाख रुपये तुम्हाला काय दिसत आहेत? कमी दिसत आहे. म्हणजे तफावत दिसत आहे. कितीची तफावत दिसत आहे? 4 लाखांची तफावत दिसत आहे. मग ही तफावत खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे आलेली आहे? साहजिकच आहे, मी आत्ताच तुम्हाला समजावून सांगितलं की नेट इन्कम जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जे काही ग्रॉस इन्कम आहे, या ग्रॉस इन्कममधून आपल्याला काय करावं लागेल? घसारा म्हणजेच झीज, की ज्यालाच आपण म्हणतो डिप्रिसिएशन, काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. बरोबर की नाही? तेव्हा आपल्याला कोणतं इन्कम मिळतं? नेट इन्कम मिळतं. बरोबर की नाही?
मग इथे तुम्हाला ग्रॉस इन्कम दिलेलं आहे, बरोबर की नाही, 33 काहीतरी दिलेलं आहे ना तुम्हाला, 33,23,648 कोटी दिलेलं आहे. याच्यामधून जर आपण घसारा वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे, नेट इन्कम मिळणार आहे. मग इथं तुम्हाला काय म्हटलेलं आहे, पहिलं काय म्हटलेलं आहे की भांडवली घसारा मूल्य, यस हेच उत्तर आहे. दुसरं महत्त्वाचं, दुसरे खालचे पण ऑप्शन बघूया आपण. काय म्हटलेलं आहे की रुपयाच्या मूल्यातील घसरण काही संबंध आहे का, नाही. आपण नेट इन्कम कसं काढतो, घसारा वजा करून काढतो. मग इथे रुपयाच्या मूल्यातील घसरणाचा काही संबंध येईल का, तर नाही. त्याच्यानंतर परकीयांना द्यावयाचे उत्पादन घटक उत्पन्न, याचाही काही संबंध येईल का, तर नाही. आणि परकीय थेट गुंतवणुकीतील घट म्हणजे FDI मधील घट, काही संबंध येणार का, याचा काही संबंध आहे का राष्ट्रीय उत्पन्नाचा, काहीच संबंध नाही आहे. ओके, मग याचं उत्तर काय येणार आहे, भांडवली घसारा मूल्य हे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न. आता नेक्स्ट प्रश्न आपण काय बघत आहोत की भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते, बरोबर की नाही. म्हणजे साहजिक आपल्याला काय साधा सरळ 2016च्या STI पूर्व परीक्षेला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की आता हे जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जे काही आपण आर्थिक वर्ष म्हणतो, कोणतं वर्ष म्हणतो, आर्थिक वर्ष, तर हे आर्थिक वर्ष कोणतं आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, बरोबर. तर आपण आर्थिक वर्षाचा थोडाफार जर आपण हिस्ट्री बघितली तर आपल्याला असं म्हणू शकतो आपण की 1867च्या पूर्वी, बरोबर, तर भारताचं जे आर्थिक वर्ष होतं तर ते होतं 1 मे ते 30 जून असं होतं, सॉरी 30 एप्रिल, काय होतं 30 एप्रिल असं होतं. 1 मे ते काय होतं 30 एप्रिल असं होतं, बरोबर. मग त्याच्यानंतर काय झालं, 1867 नंतर हे आर्थिक वर्ष चेंज केलं आणि काय केलं आहे, आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष केलं, बरोबर. परंतु तेव्हापासून ते आजपर्यंत 2 वेळा अशा समित्या स्थापन झाल्या की ज्यांनी भारतासाठी आर्थिक वर्ष चेंज केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. मग ती पहिली समिती कोणती होती की जिने भारतासाठी सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बदल केला पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या आर्थिक वर्षामध्ये बदल केला पाहिजे. मग अशी पहिली समिती होती LK झा समिती. ही समिती 1984ला स्थापन झालेली होती, बरोबर की नाही. मग या समितीने काय सांगितलं की जे नैऋत्य मान्सून जे वारे राहतात तर त्यांचा अभ्यास करून की भारताचं आर्थिक वर्ष बदलून 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं करावं असं सांगितलं. परंतु आता साहजिक आहे की भारताला, बरोबर, भारतामध्ये हे जर आपण आर्थिक वर्ष जर केलं तर आपला मेन पेरणीचा जो सीझन आहे, बरोबर की नाही, जूनचा, एप्रिल आपण काय करतो, मे आणि जूनमध्ये काय करतो आपण, जूनच्या स्टार्टिंगला आपण काय करतो, पेरणी करतो, बरोबर. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे की या मे किंवा जून महिन्याच्या अगोदर शेतकऱ्यांना कशाची गरज राहते, कर्जाची गरज राहते. कशाची गरज राहते, कर्जांची गरज असते. कर्जांची गरज का बरं असते की त्यांना पीक लावायचे असते, काय पिकाचं काय घ्यायचं राहायचं, पिकाची लागवड करायची असते. मग या लागवडीसाठी त्यांना काय करावं लागतं, कर्ज घ्यावं लागतं, बरोबर की नाही. मग त्या कर्जाची देवाणघेवाण करण्यासाठीच आपल्याला काय करण्यात आलेलं आहे की 1 एप्रिल ते 31 मार्च असं आपलं आर्थिक वर्ष करण्यात आलेलं आहे. परंतु त्यावेळी या समितीच्या शिफारसी स्वीकारण्यात आलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर 2016ला काय करण्यात आलेलं होतं, एक शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीला काय सांगितलेलं होतं की भारताचं सध्याचं जे काही आर्थिक वर्ष आहे त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, आणि दुसरं महत्त्वाचं काय होतं की भारतासाठी नवीन आर्थिक वर्ष सुचवता येईल का यासाठी. तर या समितीने सुद्धा सांगितलं होतं की भारतासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष केलं जावं. परंतु या समितीची शिफारससुद्धा भारताने अजूनपर्यंत स्वीकारलेली नाही आहे. त्याच्यामुळे आजही जर आपल्याला कोणी विचारलं की भारताचं आर्थिक वर्ष काय आहे, तर आजही भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजतानासाठीचं जे काही आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च असंच असणार आहे. ओके, क्लिअर झालं. चला पुढचा प्रश्न बघूया. सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आता काय विचारलेलं आहे की स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच काय, ग्रॉस
देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक, आणि उत्पादनला म्हणूया आपण प्रोडक्शन, बरोबर. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टचा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे. मी आत्ताच तुम्हाला समजावून सांगितलं की GDP म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच देशांतर्गत, बरोबर की नाही, स्थूल देशांतर्गत उत्पादन, ही जी काही कन्सेप्ट आहे, तर ही मी तुम्हाला काय सांगितलेलं, ही क्षेत्रीय संकल्पना आहे. काय आहे? क्षेत्रीय संकल्पना आहे, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये काय केलं जातं, विशिष्ट क्षेत्रामध्येच वस्तूंच्या काय केलं जातं, म्हणजे आपण असं म्हणूया की विशिष्ट क्षेत्रातच तयार झालेल्या वस्तू व सेवांच्या काय केले जाते, किमतींची बेरीज केली जाते. किमतींची काय केली जाते, बेरीज केली जाते, बरोबर की नाही, बरोबर. मग आता बघा इथे पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे तुम्हाला, GNP. मी आत्ताच काय सांगितलं की GNP मध्ये कोणावर भर दिलेला राहतो, नागरिकांवर भर दिलेला राहतो. कोणावर भर दिलेला राहतो, नागरिकांवर भर असतो. म्हणजे इथे वस्तू कुठे उत्पादित झालेली आहे यापेक्षा वस्तू कोणी उत्पादित केलेली आहे यावर भर दिलेला असतो, बरोबर. तर NNP मध्ये काय असतं, घसाराचा उल्लेख आहे. NNP साहजिक गोष्ट आहे. निव्वळ शब्द ज्यावेळी तुमच्या कानावर पडेल तर निव्वळ शब्द म्हटला म्हणजे काय करायचं आहे, नेट इन्कममधून, नेट इन्कम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल, ग्रॉस इन्कममधून काय करावं लागेल तुम्हाला, घसारा वजा करावा लागेल. ओके. मग त्याच्यामुळे इथं पण त्याचा काही संबंध आहे का, तर नाही. म्हणजे A तर त्याचं उत्तर नाही, B पण त्याचं उत्तर नाही आहे. तिसरं आपण शेवटच्या ऑप्शनकडे येऊया. काय आहे, सरकारी उत्पन्न म्हणजे गव्हर्नमेंट इन्कम. गव्हर्नमेंट इन्कम. मग गव्हर्नमेंट इन्कम कुठून जनरेट होतं, बरोबर की नाही. आता गव्हर्नमेंट इन्कमचे दोन हे आहेत, एक महसुली उत्पन्न आहे आणि दुसरं कोणतं उत्पन्न आहे, भांडवली उत्पन्न आहे, बरोबर की नाही. महसुली उत्पन्न म्हणजे काय, जे करापासून प्राप्त झालेलं आहे. कशापासून प्राप्त झालेले, करांपासून प्राप्त झालेलं आहे. आणि हे काय आहे, भांडवलापासून प्राप्त झालेलं आहे, बरोबर की नाही. मग इथे तसा काही उल्लेख आहे का, तर नाही. म्हणून C ऑप्शन बघा, इथे काय दिलेलं आहे की एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. आता इथे मी अंडरलाईन करणार सीमेतचला. का बरं, इथेच आपण काय म्हटलं की GDP ही कोणती संकल्पना आहे, क्षेत्रीय संकल्पना आहे. इथं विशिष्ट क्षेत्रावरच काय केलेलं असतं, विशिष्ट क्षेत्रावरच कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं की त्या विशिष्ट क्षेत्रामध्येच तयार झालेल्या वस्तू आणि सेवांची काय करावी लागते, आपल्याला बेरीज करावी लागते. म्हणून इथे उत्तर काय येणार आहे तुमचं, फक्त C. ओके, क्लिअर झाला आहे प्रत्येकाला मुद्दा. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न की हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, हा STI पूर्व परीक्षा 2014चा प्रश्न आहे. की याच्यात तुम्हाला काय विचारलेलं आहे की योग्य आहे, कोणते विधान योग्य आहे. बघा मित्रांनो, इथे आपण काय करायचं, सगळ्यात पहिले प्रश्न वाचताना तुम्ही काय करायचं, योग्य आहे, अयोग्य आहे, योग्य नाही, बरोबर की नाही, अचूक आहे, बिनचूक आहे, तर त्याला अंडरलाईन करून घ्यायचं. म्हणजे काय की आपल्याला नेमकं आयोगाला विचारायचं काय आहे हे जर तुम्हाला कळलं तर काय होणार आहे, तुमचा फायदा होणार आहे. कारण की आपण क्वेश्चन सॉल्व करताना आपल्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही आहे. मग बघा, आता इथं प्रश्न काय विचारण्यात आलेले, दोन ऑप्शन दिलेले आहे, A आणि B, आणि तुम्हाला काय विचारलेले, योग्य विधान विचारायला लावलेले. आता आपण बघूया की काय प्रश्न आहे हा, की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था, केंद्रीय सांख्यिकी संस्थालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. या संस्थेमध्ये या संस्था 2004-05चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. बघा बरं का, हा प्रश्न कोणता आहे, STI प्री 2014चा प्रश्न आहे की 2005-06 या आधारभूत वर्षाचा काय करत आहे, वापर करत आहे. कशासाठी, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. पण त्याच्यापूर्वी 2000 आणि 2001 हे आधारभूत वर्ष होते. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आधारभूत वर्ष म्हणजे नेमकं काय असतं, ज्याला आपण म्हणूया बेस इयर, बरोबर की नाही. मग बेस इयर हा कन्सेप्ट काय असतो की हे असे वर्ष असतं
की ज्या वर्षी काय असतं की ज्या वर्षी वस्तू आणि सेवांच्या किमती वर्षभर काय असतात स्थिर असतात अशाच वर्षाला काय म्हटलं जातं बेस इयर म्हटलं जातं, आधारभूत वर्ष म्हटलं जातं, बरोबर की नाही. मग बघा मी तुम्हाला इथं सिरीज लिहून देतो की हे आधारभूत वर्ष कधीपासून कोणतं आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलेलं आहे. तर बघा 1956 पासून सगळ्यात पहिलं आधारभूत वर्ष 1948-49 हे देण्यात आलेलं होतं. दुसरं जे आधारभूत वर्ष दिलेलं आहे ते 1967 पासून दिलेलं आहे की जे होतं 1960-61 होतं. त्याच्यानंतर 1978 मध्ये 1970-71 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलं. त्याच्यानंतर 1988 मध्ये 1980-81 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलं. त्याच्यानंतर 1999 पासून 1993-94 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलं. त्याच्यानंतर 2006 पासून काय करण्यात आलेलं होतं 1999-2000 हे वर्ष स्वीकारण्यात आलं. त्याच्यानंतर 2010 पासून 2004-05 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलं. आणि आता सध्या लक्षात घ्या मित्रांनो, सध्या आधारभूत वर्ष जे स्वीकारण्यात आलेले आहे ते 2015 पासून स्वीकारण्यात आलेले आहे. जानेवारी 2015 पासून स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि ते वर्ष कोणतं आहे 2011-12. या वर्षाची जी शिफारस केलेली आहे मित्रांनो ती प्रोफेसर के सुंदरम यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे? प्रोफेसर के सुंदरम यांनी केलेली होती. आणि 2010 पासून जे आधारभूत वर्ष सुरू होतं 2004-05 याची जी शिफारस केलेली आहे तर ती केलेली आहे बघा 2004-05 दिलेला आहे. मग 2004-05 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? आता हा प्रश्न होता 2014चा होता. त्याच्यामुळे की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये 2014 नुसार बरं का मित्रांनो लक्षात घ्या 2014 नुसार काय करण्यात आलेलं की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये की सध्या म्हणजे 2014 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-06 या आधारभूत वर्षाचा वापर करते. तर 2005-06चा वापर करत होती का? नाही. कोणत्या वर्षाचा वापर करत होती? 2004-05 या वर्षाचा वापर करत होती. आणि याच्यापूर्वी कोणतं आधारभूत वर्ष होतं? 1999-2000 होतं. 1999 काय होतं? 2000 हे होतं. म्हणून इथं काय विचारलेलं आहे? योग्य विधान विचारलेलं आहे. मग इथे आपलं काय उत्तर आलं पाहिजे? ए व बी दोन्हीही नाहीत. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं काय आहे? उत्तर आहे. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न इथे काय म्हटलेलं आहे की आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा जो दर आहे तो डॅशची प्रवृत्ती दर्शवतो असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणती प्रवृत्ती दिसतो तो की 90-91 पासून ते 2012-13 या काळामध्ये GDP वाढीचा जो दर आहे GDP वाढीचा दर विचारलेला आहे आपल्याला. इथं काय विचारण्यात आलेलं आहे? GDP वाढीचा दर काय प्रवृत्ती दाखवतो? GDP वाढीच्या दराची काय सांगितलेली आहे? प्रवृत्ती आपल्याला विचारण्यात आलेली आहे. मग बघा मी तुम्हाला सांगतो की आपण असं म्हणतो 1950 ते 1980 हा जो 30 वर्षांचा कालखंड होता यामध्ये जो GDP वाढीचा जो काही दर होता तर तो होता 3.5% होता. किती टक्के होता? 3.5% होते. तर दरडोई उत्पन्न वाढीचा जो दर काही होता तर तो किती होता? 1.3% होता. आणि यालाच काय म्हटलं जायचं? हिंदू वृद्धी दर म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? हिंदू वृद्धी दर म्हटलं जायचं, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं की 1991 मध्ये आपण काय केल्या? आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. मग या आर्थिक सुधारणा कोणत्या होत्या? LPG म्हणजेच काय होतं?
लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. म्हणजेच काय होतं, LPG धोरण. हे LPG धोरण आपण जेव्हापासून यूज केलं तेव्हापासनं हा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर काय व्हायला लागला, वाढायला लागला. काय लागला, वाढायला लागला. म्हणजेच आपण असं म्हणूया की जो GDP वाढीचा दर होता, GDP वाढीचा जो काही दर होता तो काय व्हायला लागला, वाढायला लागला. परंतु याच्यात अपेक्षित वाढ झाली नाही, अपेक्षित वाढ झाली नाही. बरोबर. परंतु काय झाली होती की त्याच्यानंतर इथं काय विचारलं आहे तुम्हाला, 12-13 मध्ये विचारलेलं आहे. आणि आपण जर रिसेंटली जर बघितलं 2005-6, 2006-7 आणि 2007-8 याच्यामध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये होता 9.5% होता. बरोबर. त्याच्यानंतर 9.7% होता. त्याच्यानंतर तो काय झालेला होता, कमी झालेला होता, 9.3% झालेला होता. म्हणजे सर्वाधिक वृद्धी दर आत्तापर्यंतचा GDPचा कोणता आहे, 2006-7 या वर्षाचा आहे. ओके. किती होता, 9.7% होता. मग इथं काय म्हटलेलं आहे, साहजिक गोष्ट आहे, 3.5%वरनं इथे काय म्हटलेलं आहे की 3.5%वरनं आपण काय केलेलं आहे, 9% काय झालेली होती, याची काय झालेली होती, वाढ झालेली होती. म्हणून इथं काय म्हणूया आपण की आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर म्हणजे GDPचा दर, GDPचा दर काय होता ना, वाढता होता. ओके. पुढचा प्रश्न. आता हे जे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो आता आपण की हे समित्यांवर घेतलेले आहे. मग काही समित्या आहेत, काही आयोग आहेत. जसं इथं पहिली समिती तुम्हाला काय दिसत आहे की एक NSSO नावाची संस्था दिसते, एक CSO नावाची संस्था दिसते आणि एक काय दिसते, NSC नावाची काय दिसते, संस्था आपल्याला काय करत आहे इथे पाहायला मिळत आहे. मग इथे बघा मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, याच्यावरचे आपण काही प्रश्न बघणार आहोत. मग बघा, साहजिक गोष्ट आहे की आपण सगळं बघताना इथे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याच्यासोबतच आपण हे 3 संस्था नेमक्या काय आहेत आणि याच्यावर कसा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे पण आपण बघणार आहोत. ओके. पहिला प्रश्न बघा मित्रांनो, हा STI मुख्य परीक्षा 2014ला विचारण्यात आलेला होता. याच्यामध्ये काय विचारण्यात आलेलं होतं की पुढील पैकी काय सांगितलेलं होतं की 2 विधानांपैकी कोणतं विधान योग्य आहे. योग्य विधान तुम्हाला काय करण्यात आलेलं होतं, विचारण्यात आलेलं आहे की आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे. मग योग्य विधान शोधण्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे, अ ऑप्शन आणि ब ऑप्शन. मग अ ऑप्शन आपण आता वाचूया की नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनची जी स्थापना आहे ती 1950ला झालेली आहे. बरोबर. आणि त्याचे पुनर्गठन 1970मध्ये झालेले आहे. तर हे वाक्य ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, कारण की ज्यावेळी 1950ला नॅशनल सॅम्पल सर्वे नावाची ऑर्गनायझेशन स्थापन झाली आणि हिचीच पुनर्रचना 1970मध्ये केली आणि तिचं नाव NSSO, ओ फॉर ऑर्गनायझेशन असं करण्यात आलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की या संस्थेच्या वार्षिक, लक्षात घ्या मित्रांनो, इथं अंडरलाईन करतो मी, शब्द नीट लक्षात घ्या, वार्षिक तकनिकी पुस्तिकेत, त्या पुस्तिकेचं नाव आहे सर्वेक्षण. ओके. सर्वेक्षण या पुस्तकामध्ये सर्व सर्वेक्षणांचा निकालांचा सारांश दिलेला असतो. आता NSSOचं जे आपण असं म्हणूया की NSSOची जी पुस्तिका आहे, काय आहे, जी पुस्तिका आहे या पुस्तिकेला म्हटलं जातं सर्वेक्षण. काय म्हटलं जातं या पुस्तिकेला, सर्वेक्षण म्हटलं जातं. पण हे जे सर्वेक्षणाची जी पुस्तिका आहे तर ही बायॲन्युअल आहे. बायॲन्युअल ज्याला आपण असं म्हणूया 6माही आहे. काय आहे, 6माही आहे. 6माही म्हणजेच काय, वर्षातून 2 वेळा, वर्षातून काय आहे, 2 वेळा. पण इथं म्हटलेलं काय आहे, वार्षिक शब्द ॲड केलेला आहे. कोणता शब्द म्हटलेला आहे, वार्षिक आहे. वार्षिक म्हणजे काय म्हटलं जातं, ॲन्युअल म्हटलं जातं. वार्षिकला काय म्हटलं जातं, ॲन्युअल म्हटलं जातं. बरोबर. मग वार्षिक नसून ही कोणती आहे, बायॲन्युअल आहे. म्हणजे ब विधान काय होतं तुमचं, चुकीचं होतं. म्हणजे इथे तुमचं योग्य विधान कोणतं आहे, फक्त केवळ अयोग्य आहे. परंतु लक्षात घ्या, या संस्थेमार्फत काय केलं जातं मित्रांनो,
4 प्रमुख सर्वेक्षण केले जातात. काय केले जातात? 4 प्रमुख सर्वेक्षण केले जातात. मग ते 4 प्रमुख सर्वेक्षण कोणते आहे? तर बघा, पहिलं जे सर्वेक्षण आहे त्याला म्हटलं जातं घरगुती सर्वेक्षण. काय म्हटलं जातं? घरगुती सर्वेक्षण म्हटलं जातं. दुसरं जे आहे त्याला उपक्रम सर्वेक्षण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? उपक्रम सर्वेक्षण म्हटलं जातं. तिसरं आहे ग्राम सुविधा. आणि चौथं जे आहे ते भूमी व पशुधन धारणा. ओके, तर या 4 काय आहे प्रमुख सर्वेक्षणाचे काय आहे NSSO मार्फत हे 4 प्रमुख प्रकारचे काय केले जातात? सर्वेक्षण केले जातात. ओके, ही गोष्ट लक्षात राहू द्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सर्वेक्षण कोणतं येतं मित्रांनो? तर ते घरगुती सर्वेक्षण येतं, जे दर 5 वर्षांनी केलं जातं. दर काय केलं जातं? 5 वर्षांनी केलं जात असतं. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि याचाच डेटा वापरून आपण काय मोजत असतो? दारिद्र्य मोजत असतो. दारिद्र्याचं काय केलं जात असतं? मोजमाप केलं जात असतं. म्हणून ही गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. की आता इथं काय विचारण्यात आलेलं आहे की हा 2011च्या PSI मेन्सचा प्रश्न आहे. काय आहे? 2011च्या PSI मेन्सचा प्रश्न आहे की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज कोणाकडून सादर केले जाते? बरोबर. आता नियोजन मंडळ म्हणजे काय आहे? प्लॅनिंग कमिशन. नियोजन मंडळालाच काय म्हटलं जातं? प्लॅनिंग कमिशन म्हटलं जातं. बरोबर की नाही? मग आता नियोजनच आयोग नाही आहे आणि नियोजन आयोगाचा आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा काही संबंध आहे का? तर नाही. दुसरं आहे वित्त मंत्रालय, ज्याला फायनान्स मिनिस्ट्री असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फायनान्स मिनिस्ट्री. मग फायनान्स मिनिस्ट्री जाहीर करते का? तर नाही. त्याच्यानंतर RBI. RBI म्हणजेच काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आहे. त्याच्यानंतर मग ही जाहीर करते का? तर नाही. आणि चौथा जो ऑप्शन दिलेला आहे ज्याला म्हटलं आता केंद्रीय सांख्यिकी संघटन म्हणजेच सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस नावाची संस्था काय करते? राष्ट्रीय उत्पन्न मोजते. मग या CSOची स्थापना कधी झालेली आहे? तर या CSOची स्थापना 1954ला झालेली आहे. आणि हिचं जे मुख्यालय आहे तर ते कुठं आहे? नवी दिल्ली येथे आहे. कुठं आहे? नवी दिल्ली येथे आहे. बरोबर. आणि महत्त्वाचं याची औद्योगिक जी विंग आहे तर ही कुठं आहे? कलकत्त्याला आहे. कोलकाता, जसं आता त्याचं नाव झालेलं आहे. कुठं आहे? कोलकाताला आहे. मग याचं प्रमुख कार्य काय आहे? या संस्थेचं प्रमुख कार्य काय आहे? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे. काय आहे? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे. तसेच CSO अजून काय काय करते? CPI जाहीर करते. काय करते? CPI जाहीर करते. जसं CPI कंबाईन झालं, CPI रूरल झालं, CPI अर्बन झालं, हे जाहीर करण्याचं काम कोण करतं? CSO करत असते. ओके, एवढी माहिती सफिशियंट झालेली आहे आपल्याला CSOसाठीची. त्याच्यानंतर मित्रांनो इथं जो तिसरा प्रश्न तुम्हाला दिसत आहे, थोडीशी मी जागा अजून हे करून घेतो. ओके, हे इरेज करून घेतो मी. तर आता बघा इथे पुढचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो की असिस्टंट पूर्व परीक्षा 2014ला विचारण्यात आलेला आहे की भारत सरकारद्वारा PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय उत्पन्न समितीलाच म्हटलं जातं नॅशनल इन्कम कमिटी. ओके, नॅशनल इन्कम कमिटी काय केली जात असते? स्थापन केली गेलेली होती. मग या कमिटीचं म्हणजे तिचे अध्यक्ष जे कोण होते? हिचे कोण होते? अध्यक्ष कोण होते? ते PC महालनोबिस होते. कोण होते? PC महालनोबिस होते. मग यांची
ही समिती कधी स्थापन केलेली आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या समितीची जी स्थापना आहे मित्रांनो, नीट लक्ष द्या, ही जी स्थापना आहे तर ही कधी झालेली होती? 4 ऑगस्ट 1949ला झालेली आहे. कधी झालेली आहे? 1949ला झालेली आहे. मग याच्याबद्दल महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, या समितीमध्ये 2 सदस्य होते. किती सदस्य होते? 2 काय होते? सदस्य होते. मग ते 2 सदस्य कोण होते? तर एक पहिले होते DR गाडगीळ. कोण होते? DR गाडगीळ. आणि दुसरे जे होते ते होते VKRV राव हे होते. आणि यांनाच VKRV राव यांनाच काय म्हटलं जातं? राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणाली चे काय म्हटलं जातं? यांना जनक म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे यांना काय म्हटलं जातं? जनक म्हटलं जातं. बरोबर. तर मग आता या समितीची महत्त्वाची शिफारस, या समितीची महत्त्वाची काय आहे? शिफारस आहे की जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 पद्धतींचाच एकत्रित वापर करावा. एक त्यांनी काय सांगितलेली होती? उत्पादन पद्धत. आणि दुसरी कोणती पद्धत सांगितली होती? उत्पन्न पद्धत. यांचा काय करावा म्हणे? एकत्रित वापर करावा. ओके. ही शिफारस आपल्याला आयोगाने बऱ्याच वेळा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला विचारण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. ओके. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. काय देण्यात आलेले आहे? आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा अगेन राष्ट्रीय उत्पन्न समितीवरचा प्रश्न आहे. म्हणजेच कोणती आहे? आत्ताच आपण जी मागं जी समिती बघितली, कोणती? नॅशनल इन्कम कमिटी. ओके. याच समितीवर आपण काय बघणार आहोत? प्रश्न बघणार आहोत. मग इथं काय म्हटलेलं आहे की इथे सुद्धा तुम्हाला काय विधान सर्च करायचं आहे, तर योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. मग याच्यामध्ये पहिलं जे विधान देण्यात आलेलं आहे तर ते काय म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ही ऑगस्ट 1948मध्ये स्थापन केली. आत्ताच आपण बघितलं तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. ही समिती कधी स्थापन केलेली आहे? 4 ऑगस्ट 1949ला स्थापन केलेली आहे. बरोबर की नाही? आणि दुसरं काय विधान दिलेलं आहे की प्रोफेसर DR गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. तर प्रोफेसर DR गाडगीळ हे अध्यक्ष नसून तर ते कोण होते? सदस्य होते. आणखी एक सदस्य कोण होते? VKRV राव हे तिचे कोण होते? 2 सदस्य होते. बरोबर. मग हे अध्यक्ष होते का? तर नाही, हे अध्यक्ष नव्हते. मग या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात ठेवा, या समितीचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. आणि इंटरेस्टिंग गोष्ट मित्रांनो की PC महालनोबिस यांचा जो जन्मदिन आहे तर हा आहे 29 जून. आणि हा दिवस आपण काय म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय सांख्यिकीय दिन. सांख्यिकीय दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल डे असं म्हणून आपण काय करतो? याला सेलिब्रेट करतो. नॅशनल स्टॅटिस्टिकल डेला आपण काय करतो? सेलिब्रेट करतो. ओके. हे लक्षात राहू द्या. मग इथे तुम्हाला काय विचारलं होतं? योग्य आहे. मग कोणतं विधान योग्य आहे? दोन्ही विधान काय आहेत? अयोग्य आहे. A व B दोन्हीही काय आहेत? अयोग्य आहेत. ओके. बघा मित्रांनो, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? सर्वच आपण क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत आयोगाचे. आपण आपण असं म्हणूया की संयुक्त पूर्वपरीक्षा ग्रुप Bला जेवढेही काही राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरवर आपण प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने, ते सर्वच प्रश्न आपण काय केलेले आहेत? सॉल्व केलेले आहेत. तरीसुद्धा जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही अडचण असल्यास तुम्ही मला काय करा? व्हॉट्सॲप करू शकतात किंवा तुम्ही माझा मोबाईल नंबर घेऊ शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 9657019760. ओके. हा माझा काय आहे? कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात किंवा तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर
मॅसेज तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. थांबूया आपण इथे.